काहीतरी टेस्टी मस्त आणि चमचमीत खावंसं वाटतं नेहमी, तेव्हाच आपल्या घरामध्ये भाजीला काही नसतं. तेव्हा ही फरसाणची भाजी तुमच्यासाठी. याच्यासाठी मी तयारी करत आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सगळं काही कापून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर पटापट जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबातच विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ आवडला का ते कमेंट करून सांगायलाही विसरू नका, पण त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. फरसाण एक वाटीभर मी घेते. दोघांच्या भाजीपुरतं हे पुरेसं होतं. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं घेतलीत आणि नेहमीचेच कोरडे मसाले. कढईमध्ये तेल टाकायचं. तेल छान तापलं की मोहरी आणि जिऱ्याची तडतडून फोडणी द्यायची. त्यानंतरनं यामध्ये आपण घालणार आहोत कढीपत्त्याची पानं. ही स्वच्छ धुवून घेतलीत बरं का. मग बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आणि कांदा छान आपल्याला तांबूस होईपर्यंत परतवून घ्यायचा. कांदा परतत आला की त्यामध्ये लगेचच बारीक चिरलेला टोमॅटो टाकून द्यायचा. टोमॅटो ही छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा, कारण की याशिवाय या भाजीला आपण काहीच टाकत नाही आहोत आणि याचीच खरी टेस्ट येते. थोडंसं मीठ आणि हळद टाकायची. लाल तिखट टाकायचं. मीठ कमी टाका, कारण फरसाणमध्येही मीठ असतं. काळा मसालाही टाकला आहे आणि छान परतवून घेतला आहे. आता आपले सगळे मसाले छान परतून झाले की त्यामध्ये आपण घालणार आहोत आपलं महत्त्वाचं जिन्नस, ते म्हणजे फरसाण. हे मी मिक्स फरसाण घेतलं. तुम्ही कोणतंही फरसाण घेतलं तरीही चालेल. फरसाण घालून तेही छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला सगळीकडे लागेल या पद्धतीनं आपल्याला बुडापासून वरपर्यंत खूप छान असं फरसाण परतवून घ्यायचं आहे. पाण्याचे 1-2 हाताचे शिपके याच्यावरती मारायचे. खूप पाणी टाकायचं नाही. अगदी 2 मिनटं वाफ घ्यायची आणि तयार होती आपली फरसाणची भाजी. तुम्हाला जर पातळ करायची असेल तर तुम्ही अगदीच पाणी यामध्ये ॲड करू शकता, पण मग लगेचच खावी लागते, नाहीतर मग अगदी गिचका होऊन जातो. अशी ही फरसाणची भाजी चपातीसोबत, भाकरीसोबत, वरणासोबत तोंडी लावण्यासाठी, त्यानंतरनं मसाले भातासोबत अतिशय भन्नाट लागते. एकदा रेसिपी नक्की ट्राय करून पहा. बॅचलर्ससाठी तर अतिशय सोपी आणि झटपट अशी ही रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि खाच, आणि कशी लागते ते कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका. बघूनच मला खावीशी वाटते अशी ही भाजी, आणि माझी खूप सोपी आणि खूप छान अशी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुमच्या आळशी फ्रेंडसोबत ही भाजी नक्की शेअर करा बरं का. बाय द वे, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबातच विसरू नका. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटापट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.